वाचा हात जोडणे करण भागतो उदार करणा वाचा उधो चौक बरीला मानिक मोठी मंडपा आकाशाचा तो उधार करणा वाचा महिषासुर मर्दिनी पुन्हा भावरी संकटभारी सावरणे आजा भावरी संकटभारी सावरणे आज गोदावाला भवानी आपल्याकडे सप्तशृंगी गडावरील दिंडी आहे. त्या दिंडीचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून आपण आषाढी एकादशी त्यांच्या काय ऊर्जा आहे, काय उत्साह आहे, काय त्यांचा अनुभव आहे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. ते हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. बोला माऊली. बोला. सप्तशृंगी मातेच्या गडावरून आलेली ही दिंडी तर थेट पंढरपूर चाललेली आहे. पंढरपूरला जाणार आहे. तर या वारीचा उत्सव खूप आनंदाचा आहे. त्यामुळं भरपूर समाज पण आलेला आहे. या दिंडीचा खूपच आनंद घेऊ राहिले. आमचं पहिलं वर्ष असलं तरी आमच्या या दिंडीचं पहिलं वर्ष असलं तरी त्या हिशोबाने खूप भाविक आलेले आहेत आणि सर्वांनी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये वारीचा आनंद घेत आहेत. वारी ही तशी बघितलं तर खूपच आनंद देणारी, प्रेम देणारी, जिव्हाळा देणारी, सर्वांसाठी एक वेगळा अनुभव देणारी असते. तर या वारीचं नियोजन हे आमचे या वारीचे नियोजन युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव संगमनेर हे करीत आहे. त्या वारीमध्ये इतका उत्सव आहे, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा उत्सव आमच्या वारीमध्ये आहे. मागे पुढेपर्यंत खूप आनंद घेत आहे. त्याबद्दल अजून कोणी बोलत असेल तर बोला. देव माझे काही छोटे छोटे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर द्या. आषाढी एकादशीच आणखीन एक नाव काय? देवशयनी एकादशी. बरं, वर्षभरामध्ये एकूण किती एकादशी येतात? 4-5 एकादशीचं नाव सांगता येईल का? एका वर्षात 24 एकादशी असतात. त्यातल्या काही विशेष एकादशींचं विशेष महत्व आहे. आषाढी एकादशी पासून आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे योग निद्रेमध्ये असतात 4 महिन्यासाठी. त्याला आपण चातुर्मास असं म्हणतो. कार्तिक एकादशी पासून परत विष्णुदेव हे सृष्टीचा सांभाळ करतात. या काळामध्ये देवाधिदेव महादेवांचं आगमन होतं, कारण श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये महादेव 4 महिने सृष्टीचा सांभाळ करतात. या 4 महिन्याला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासामध्ये आपण सर्व पवित्र गोष्टी वर्ष करतो. आता मला असं विचारायचं की देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारे आहेत? बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. अलंकापुरी म्हणजे आळंदी आहे. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली माऊली? बरं, ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव काय आहे? सुरुवातीचं नाव आहे भावार्थ दीपिका. बरोबर आहे, भावार्थ दीपिका आहे त्याचं नाव आहे. आणि संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठणला. संत तुकारामांचे जन्मस्थान कोणतं आहे? बरं, संत ज्ञानेश्वरांनी महाभारताचा मराठीत अनुवाद केलाय.
माहितीये तुम्हाला? संत ज्ञानेश्वर माऊलींनीच मराठीत अनुवाद केलाय महाभारताचा. सर्व आपले प्रिय भगवान विष्णूंची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. कोणती आहे? 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे, जगन्नाथ यात्रा. आपले प्रिय लाडके देव जे आहेत विष्णू, पांडुरंग, विठ्ठल, त्यांची आणखीन एक मोठी यात्रा सुरू झाली आहे. त्यांचे 2 सिबलिंग्स आहेत, एक आहे बलराम आणि एक आहे सुभद्रा. 3 रथ त्या ठिकाणी निघतायत. आपल्या महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी यात्रा आहे, आषाढी आहे ना. आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जातो. पंढरपूर कोणत्या नदी किनारे बसलेलं आहे? बरोबर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.